आज माळुंगे पडवळ या ठिकाणी हुतात्मा बाबू गेनू आणि देशभक्त अण्णासाहेब आवटे यांच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। मागच्या महिन्यामध्ये 22 नोव्हेंबर पासून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासमोर आम्ही 5 ते 6 दिवस बेमुदत उपोषण त्या ठिकाणी केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे उपोषण त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। एक रकमी एफआरपीची मागणी सोडता बाकीच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य न झाल्यामुळे हे उपोषण आम्ही सलग चालू ठेवलं। माझी प्रकृती खालावल्याचं कारण सांगून पोलिसांनी मला जबरदस्ती उपोषण स्थळावरून या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलं। त्यानंतर एक आठवड्याचा काळ उलटून गेला। कारखान्याचं संचालक मंडळ त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाही। या ठिकाणी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील हेच या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात। म्हणून राज्याचे गृहमंत्री कारखान्याचे मुख्य प्रवर्तक वळसे पाटील साहेब यांनी आमच्याशी चर्चा करावी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। 2017-18 देखील आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वळसे पाटील साहेबांनी आमच्याशी चर्चा करून त्यावेळेला 100 रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी काढला होता आणि 7,33,00,000 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यावेळेला मिळाले होते। आमची वळसे पाटील साहेबांकडे या ठिकाणी मागणी आहे की ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी राज्याच्या गृहमंत्री पदावरती बसवलेला आहे त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आपण चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा व आम्हाला न्याय द्यावा। यासाठी या पवित्र भूमीमध्ये ज्या देशभक्त अण्णासाहेब आवटेंनी या तालुक्याचं पहिल्यांदा नेतृत्व केलं आमदार म्हणून त्यांच्या भूमीमध्ये आणि हुतात्मा बाबू गेनूंनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्या पवित्र भूमीमध्ये बसून आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे आणि वळसे पाटील साहेबांनी लवकरात लवकर आमच्या या मागणीच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।